शेअर बाजार नियंत्रक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि अदानी समूहावर केलेल्या नव्या आरोपांचे तीव्र पडसाद शेअर मार्केटवर उमटले। तर हिंडनबर्गने अदानींवर कोणते आरोप केलेत आणि अदानी यांच्या कोणत्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये किती घसरण झाली हे आज जाणून घेऊया। नमस्कार, मी आचल, तुम्ही पाहतात न्यूज अनकट। अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदानी यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिलेली। आता या फर्मच्या नव्या रिपोर्टने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। यावेळी या फर्मने थेट सेबी अध्यक्षांवरच हल्ला चढवलाय। अदानींच्या शेअर कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा होता असा आरोप करण्यात आलाय। ज्या पद्धतीने तपास होणे आवश्यक होते तसा तपास होऊ शकला नाही असाही आरोप केलाय। हिंडनबर्ग रिपोर्टमधील या आरोपांचा शेअर बाजारावर आणि अदानींच्या शेअर्सवर परिणाम होताना दिसलाय। आज सकाळी शेअर बाजार उघडताच अदानी ग्रुपचे 1.28 लाख कोटी रुपये बुडाले। अदानींच्या बहुतांश शेअर्समध्ये 4 ते 6% घसरण दिसून आली आहे। यामुळे अदानी ग्रुपची मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांनी खाली आली आहे। सुरुवातीच्या व्यवहारात अदानी पॉवर 9%हून अधिक घसरला। अदानी विल्मारमध्ये 6%हून अधिक घसरण झाली आहे। त्याचवेळी अदानी समूहाचा बेंचमार्क शेअर्स अदानी एंटरप्राइजेस देखील 3.17% घसरलाय। अदानी टोटल गॅस 60%हून अधिक घसरलाय। अदानी एनर्जी सोल्युशन्स मध्ये सुमारे 4.5% घसरण झाली आहे। एसीसी मध्ये 1.83% आणि अंबुजा सिमेंट मध्ये 1.54% घसरण झाली आहे। अदानी ग्रीन एनर्जी 3.61% घसरलाय। परिणामी गुंतवणूकदारांचे 53,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि अदानी समूहाच्या 10 कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 16.7 लाख कोटी रुपयांवर घसरलाय। सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 229 अंकांनी घसरून 79,476 वर होता, तर निफ्टी 91 अंकांच्या घसरणीसह 24,276 च्या पातळीवर व्यवहार करत होता। त्यानंतर आता सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी सुधारणा केली आहे। सेन्सेक्स 25 अंकांनी घसरून 19,780.98 वर व्यवहार करतोय। अजून अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी न्यूज अनकटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।